खायला द्याव, या गरीबाला खायला द्याव थोडं, मला खायला दे थोडं काहीतरी. लय दिवस झाले मला भूक लागली, खायला नाही, पाणी नाही. साहेब मला थोडं खायला द्याव. अहो जाऊ नका, जाऊ नका, मला खायला द्या. अहो खायला द्या, मला भूक लागली, मला खूप भूक लागली. बघा माझी नात कशी तडफडते, खाल्लं नाहीये तिने. ती लय दिवस आजारी आहे, खूप दिवस आजारी आहे, पण तिला खायला नाहीये. हो आम्हाला खायला द्या. तिच्याकडे बघून तिला आणि आम्हाला खायला द्या. हो ती खूप आजारी आहे. हो पैसे नाहीत माझ्याकडे, ती मरून जाईल त्याचं, तिला खायला नाही मिळालं तर. साहेब खायला द्या, खायला द्या. ओ साहेब, साहेब मला थोडंसं खायला द्या. हो थोडंसं खायला द्या. तुम्ही म्हणाल ना, तुम्ही जे सांगा ते मी काम करेन बघा साहेब, पण मला त्या कामाच्या मोबदल्यात खायला द्या. भूक लागली, लय दिवस झालं, पोटात अन्न नाही, खायला नाही, धड पाणी नाही. खायला द्या मला, मला खायला द्या. नाही सरत, आम्ही मरून जाऊ, आम्ही मरून जाऊ. मी माझ्या नातीशिवाय नाही जगू शकत, मी माझ्या नातीशिवाय नाही जगू शकत. बघा ती कशी तडफडते, ती रडते, बघा ती रडते. खायला द्या साहेब, खायला द्या. लय उपकार होते तुमच्यावर साहेब, लय उपकार होते. बरेच दिवस झाले खायला नाही, खायला द्या, नाही तर आम्ही इथे दोघं जण मरून जाऊ. साहेब थोडी दया करा माझ्यावर. मी लहानपणापासून देवाचं नाव घेतो, देवाचं नामस्मरण करतो, पण देवाने माझी अशी थट्टा केली साहेब. खायला नाही, खायला नाही काही. माझी बायको फार लवकर निघून गेली तेव्हा घरी. माझी सून आणि माझा लेक एका अपघातात मरून गेले. आता मी आणि माझी नातच आहे. तिला लय दिवस झाले खायला नाही मिळालं. आम्हा दोघांना खायला द्या थोडं, आम्ही मिळेल ती कामं करू, आम्ही मिळेल ते काम करू. त्या मोबाईलला आम्हाला खायला द्या. सांगा खायला द्या, द्या ना मला थोडं. तुम्ही तरी जाऊ नका, खायला द्या मला, मला खायला द्या, लय भूक लागली, खायला द्या. हे बघ, दुःखी होऊ नकोस, मला तुझं दुःख समजतंय. तू दुःखी आहेस, त्रासलेला आहेस, म्हणून मी तुझ्या मदतीकरता आलो. समजलं? तू मला एक मित्र समज, एक आपल्या जीवाभावाचा मला तू मित्र समज, दोस्त समज, आणि मी सांगतो ते ऐक. तुला काम पाहिजे ना, तुला काम नक्की मिळेल, तुला पैसेही भरपूर मिळतील जर माझं ऐकलंस तर. मला माहिती आहे तू आजपर्यंत कोणाचं वाईट नाही केलंयस, तुझंही वाईट होणार नाही कधीही. तुझी नात आजारी आहे ना, तुला बरी व्हावी असं वाटतंय ना लवकर, तर ती बरीसुद्धा होईल आणि तुला अन्न पाणीसुद्धा मिळेल. तुला भरपूर दिवस झाले तुला अन्न पाणी मिळत नाही आहे, मी बघतोय. तू ऐक, मी तुझ्यासाठी हा डबा आणला आहे, हा मी इथे ठेवला आहे. तो डबा तू मी गेल्यानंतर उघडायचा, समजलं? तुझं सगळं कल्याण होईल, काळजी करू नकोस, समजलं? चला आता माझी निघण्याची वेळ झाली. आनंदी राहा, तुझं सगळं ठीक होईल, तुझं दुःख बरं होईल. मी निघतो. उपकार झाले साहेब, भेटू आपण. लय उपकार झाले, विसरू नकोस. साहेब गेले. चल बाय. काय काय बघू, काय बघू. एवढे पैसे, एवढे पैसे, आजपर्यंत मला एवढे पैसे कोणी नाही दिले, एवढे पैसे नाही दिले मला कोणी, एवढे. साहेब, साहेब तुम्ही देवासारखे माझ्याकडे धावून आलात साहेब. साहेब तुम्ही मला काम दिलं आणि एवढे पैसे दिले मला, एवढे पैसे. हे देवा, माझ्याकडून आता तुझी काहीच तक्रार नाही माझ्याकडून.
मला तू सगळं दिलंय एका क्षणात एवढे पैसे दिले. साहेब साहेब तुम्ही कोण आहात? तुम्ही साक्षात देव आहात. देव आहात तुम्ही. देवासारखे धावून आलात तुम्ही माझ्याकडे. देवासारखे धावून आलात. थोर तुझे उपकार. थोर तुझे थोर. साहेब मी नक्की कामं करेन तुमच्याकडे येऊन. मला तुम्ही एवढे पैसे दिले. धन्य कृपा. धन्य झालो मी. देवाने मला साक्षात देव आला मला भेटायला आणि मला पैसे दिले. एवढे पैसे दिले. हे भगवान लाख लाख शुक्र. लाख पैसे दिले. आता मी माझ्या मुलीचा उपचार करू शकतो. आजार पण दूर करू शकतो. तिला खायला घालू शकतो. मी सुद्धा खाऊ शकतो या पैशानं. या सगळ्या पैशानं. देवा आभारी आहे. थोर आहात साहेब. तुम्ही खूप थोर आहात. देवासारखे धावून आलात. धन्य हो. मी धन्य झालो. भगवंत धन्य झालो. तुमचं सगळं भलं करू देवा. तुमचं सगळं साहेब भलं करू. एवढे पैसे. चल छोटी डॉक्टरकडे जाऊया. चल लवकर. चल लवकर. चल लवकर. चल ग. आलो मी. आलो.